शंकरोती इति शंकरः. नुसत्या व्याख्या पाठ केल्यात का रे? कर म्हणजे काय रे? कर म्हणजे हात. ज्या हातांनी अनेकांचं कल्याण व्हावं यासाठीच केवळ हात उचलला जातोय. ती असं बोलली, तो असं बोलला, त्याला बघून घेईन यासाठी देवाने हात नाही दिलेले. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय. शत्रूचा विनाश नाही, शत्रुबुद्धी विनाशाय ही आमची संस्कृती आहे. नुसतंच म्हणायचं आपण वागतोय तसे. का संध्याकाळची आपली एक प्रथा आहे म्हणून घरी गेल्यानंतर दिवा लावायचा, दिवाबत्ती म्हणे. काड्या करून इतरांच्या आयुष्यामध्ये बत्ती लावायचा, मग काम बाहेर करायचं दिवसभर आणि नंतर दिवाबत्ती करता. असं वाटतं तुम्हाला लक्ष्मी पावेल? लक्ष्मीचं दुसरं रूप अलक्ष्मी आहे. तुमच्या घरातला देव आहेत देवारे आहेत तुमच्या घरात. तुमची श्रद्धा आहे, मी मानतो, माझ्यापेक्षा जास्त आहे. प्रॉब्लेम तिथंच आहे. तुम्ही श्रद्धेनं त्याच्याकडे बघता. संध्याकाळच्या वेळा दिवाबत्ती करायला तरी त्यावेळेला तुमच्या मनामध्ये मी गृहीत धरतो कुठले निगेटिव्ह विचार नसतात. एक मांगल्य, पावित्र्य, शांत, छान वाटतं तुम्हाला, नाही का? आपल्याला हेही माहिती आहे कमरेला लेबल चिकटवलेला गणपती बाहेर मूर्तिकार बनवतो, तुम्ही घरी घेऊन येता, पण वाट बघता ब्राह्मणाची. प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय पावत नाही. बरं चला त्याच्यावर विश्वास ठेवतो मी. ब्राह्मण आल्यानंतर काहीतरी मंत्र म्हणतो, पण सांगतो काय हो, एक हात तुम्ही तुमच्या हृदयावर ठेवा, दुसरा हात त्या मूर्तीवर ठेवा. सो तुमच्या हृदयातला जो नाद आहे त्याने त्या मूर्तीला, त्या पाषाणाला, त्या पार्थिवाला जिवंत करता. अनेक वर्ष तुमच्या देवाऱ्यामध्ये देव मांडलेले आहेत, ते तुमच्या श्रद्धेनं ऑन झालेले आहेत, फुल ऑन आहेत ते. कारण एवढी खात्री आहे की तुम्ही देवापुढे दिवाबत्ती करताना तरी तुमच्या मनामध्ये निश्चित पावित्र्य असतं, मांगल्य असतं. सो देव नावाची एक शक्ती तुम्ही ॲक्टिवेट केलेली आहे. तुमचे देव कसं येतो? त्याला डोळे आहेत, त्याला कान आहेत, त्याला जीभ आहे, त्याला तोंड आहे. म्हणून ना ठेवता, देवा तुला खायला प्रसाद ठेवला आहे हो, देवा तहान लागलं तर पाणी पी हो, ना देवा तू पण मळला असशील ना, आंघोळ घालता. म्हणजे काय करता? पंचोपचाराने तुम्ही त्याची पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. अडचण आली की लगेच घरामध्ये साकडं घालता आणि काम झालं की लगेच देवापुढे गुळ ठेवता. विश्वास आहे तुमचा, देव खातो, नाही का? सो पंचोपचारांनी तुम्ही जिवंत केलेलं आहे. ही तुमची ताकद आहे. शक्तीला तुम्ही जागृत केलं आहेत. मग तो देव असं म्हणेल का, आता तुम्ही घरात भांडताय, मी कान बंद करून घेतो, मी काय ऐकलं नाही त्यामुळे मी काय तुला शिक्षा करणार नाही. आसुरी ताकद आहे त्याची कल्याण करायची. पण जागृत झाला एकदा तो की ते तुम्ही जे काय घाणेरडं घरात करताय, बडबडताय. बरं देव तुमचा फक्त घरातच राहतो का हो? बाहेर जाता, बाहेर गावी, आणि सुखरूप आणलंच हो बाबा म्हणून पुन्हा जाता कुठे? किंवा बाहेर गावी जाताना सुपारी ठेवता. तुमचा पितळेचा देव आला तुमच्याबरोबर, तुमची श्रद्धा आहे की सुपारी ठेवली, देवा माझं व्यवस्थित सगळी यात्रा होऊ दे, आल्यानंतर धन्यवाद, पुन्हा गुळ ठेवता. सो तुमचा देव तुमच्या श्रद्धेमुळे कायम ॲक्टिवेटेड आहे. सो तुम्ही म्हणाल मी घरात नाही घाणेरडं काय बोलत, बाहेर जाऊन बोलते. मग तो जर बाहेर ऐकायला नको असेल तर तो तुमचं बाहेर कल्याण पण नाही करणार. जसं ग्रामदैवत ग्रामाची वेस आहात, तोर म्हणतो माझी जबाबदारी आहे, बाहेर गेलास की माझी जबाबदारी नाही आहे ना. तसं तुमचं देवाने केलं तर चालेल. देवाऱ्यातल्या तुम्हाला चालेल, त्याला नाही चालत. तो म्हणतो मी ताकदीचा देव आहे, मी नव्हतो तुझ्या मागे लागलेला, तू आणलंस घरात, तू श्रद्धेनं मला जिवंत केलं आहेस, तू श्रद्धेनं पाहतोस, तू पंचोपचार विधींनी
मला जिवंत केलं आहेस, त्यामुळे तू कुठेही गेलास तरी मी तुझा पाठीराखा आहे. पाठीराखा म्हणजे काय? तुमचं चांगलं आणि वाईट दोन्ही तो ऐकतो. तुमच्या देवाला आवडेल तुम्ही चुकीचं बाहेर बोललात, चुकीचे वागलात? तुमचा देव फक्त भारतापुरताच आहे? अमेरिकेत जाताना पण म्हणताना देवा सुखरूप पांढरे, सध्या तर विमानं खूप कोसळत आहेत. सो तेव्हा त्याने काम करायला हवं आहे. तो तुमचा पाठीराखा ही तुमची श्रद्धा आहे. तुमच्या श्रद्धेमुळे हा प्रॉब्लेम झाला आहे असं मी उलटं म्हणतो. तुम्ही त्याला जिवंत केलायत. तो ऐकतो पण, तो पाहतो पण, तो खातो पण, तो पितो पण, तो वास पण घेतो. देवाला अत्तर लावता ना. ते झालं ज्ञानेंद्रियांचं. पण तिथे गेल्यानंतर मदत करतो म्हणजे कर्मेंद्रिय जागृत आहेत ना. जसं तुम्हाला देवाने खाल्लेलं दिसत पण नाही, तसं देवाचे लांब हात पण तुम्हाला दिसत नाहीत. ते जर दिसले असते तर आपण असे वागलो नसतो. आपण म्हणतोय मायासकट. जसे तुम्ही तसा तो, पण तो मॅग्निफाईड रूप आहे. आपण देवाला काय देतो? एवढंच गुळ. आवळा देऊन कोहळा काढतो आम्ही. म्हणजे काय? आवळा दिला तर कोहळा द्यायची त्याची कपॅसिटी आहे, ही आमची श्रद्धा आहे. मग चांगल्याचा एक आवळा दिला तर चांगला एक कोहळा मिळेल, आणि वाईटाचा एक आवळा सडका दिला तर एवढा सडका कोहळा येईल तुमच्या नशिबात. चालणार आहे तुम्हाला? आपण सगळ्या ह्युमन रेसने दिलेत.